ठाणे महापालिकेनं कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी तब्बल 2700 कोटी रुपयांचं टेंडर 10 वर्षांसाठी काढलं आहे। याबाबत ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत महापालिकेनं मंजूर आकृतिबंध आस्थापनेचा घनकचरा निर्मूलन व्यवस्थापनासाठी रिक्त असलेल्या पदांवर टेक्निकल नॉलेज असलेले अधिकारी घेतले पाहिजेत। तसंच भविष्यात ठाणे शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्यानं घनकचऱ्यामध्ये देखील वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगानं वाढ होणार आहे। त्यामुळे 2700 कोटींची ही रक्कम कोणत्या आधारे काढली, तसंच या निविदेवर सल्लागार म्हणून नेमणूक केलेल्या व्यक्तीचं सुमित फॅसिलिटीज आणि जेवी एन्व्हायरो या दोन्ही कंपन्यांशी आर्थिक हितसंबंध आहेत। या दोन्ही कंपन्यांना जेवी मध्ये बसाव्यात, त्यानुसार सल्लागार त्यांनी निविदेच्या अटी शर्ती ठेवल्या आहेत। कचरा निर्मूलनासह कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती करणाऱ्या ठाणे क्लीन एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे 25 कोटींची थकबाकी ठाणे महानगरपालिका अद्याप देऊ शकली नाही। यासह अनेक त्रुटी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना निदर्शनास आणून दिल्या। म्हणूनच महापालिका डबघाईला आली असताना पैसे नसल्यामुळे 2700 कोटी रुपयांची तरतूद करणं शक्य होणार नाही। याकरिता हे काम रद्द करून वार्षिक तत्वावर निविदा काढावी, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महापालिकेसमोर उग्र आंदोलन करण्यात येईल, असंही ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी सांगितलं। ठाणे महानगरपालिकेने घनकचऱ्याची 2700 कोटी रुपयाची निविदा 10 वर्षासाठी काढलेली आहे, कचरा उचलणे आणि वाहतूक करणे। परंतु ठाणे महानगरपालिकेकडे पैसे नाहीत, ठाणे महानगरपालिका डबघाईला आलेली आहे। अशा वेळी त्यांना याची तरतूद करणं शक्य होणार नाही। यासह अनेक बाबी, जसं की मंजूर आकृती बंद आहे, त्याच्यामध्ये घनकचरा विभागाची काही पदं रिक्त आहेत। एमएमसी ऍक्ट आहे, त्या एमएमसी ऍक्ट प्रमाणे ही कामं होत नाहीयेत। तुम्ही बघितलं असेल की ठाणे महानगरपालिकेत एक ठेकेदार आहे, त्याला म्हणजे कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प त्यांचे 25 कोटी रुपये महानगरपालिका देऊ शकलेली नाहीये। त्यामुळे ठाणे शहर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे। पुढच्या याच्यामध्ये लोकसंख्या ज्या प्रमाणामध्ये वाढेल त्याप्रमाणे घनकचरा वाढेल, त्याच्यानुसार तो मेट्रिक टन कचरा वाढेल आणि त्याच्यामध्ये तरतूद ती या करायला लागतील। त्यामुळे आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे की ज्या एमएमसी ऍक्ट प्रमाणे एखाद्या प्रकल्पासाठी जी 10 वर्षाची निविदा असू शकते, पण दैनंदिन जी कामं आहेत त्याच्यासाठी या वार्षिक निविदा काढल्या गेल्या पाहिजेत। म्हणून आम्ही त्यांच्या ही बाब सन्माननीय अध्यक्ष विक्रांतजी चव्हाण यांनी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आणि या पत्राद्वारे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की याच्या वार्षिक निविदा या ठिकाणी काढल्या गेल्या पाहिजेत। कारण अद्यापपर्यंत कुठल्याही महानगरपालिकेने 5 वर्ष 10 वर्ष अशा दराच्या किंवा अशा मोठ्या कालावधीच्या निविदा काढलेल्या नाहीयेत।